हॅलो फ्रेंड्स, लास्ट लेक्चरमध्ये आपण बँक रिकन्सिलेशन स्टेटमेंट ह्याच्याबद्दल थोडीशी इन्फॉर्मेशन पाहिली होती. ज्या काही ट्रान्झॅक्शन्स आहेत त्या ट्रान्झॅक्शन्स म्हणजे कॉजेस ऑफ डिफरन्स म्हणतो आपण, रिझन्स फॉर डिफरन्स म्हणतो. हे जे डिफरन्सचे पॉईंट्स आहेत ते आपण सुद्धा पाहिलेले होते. चेक इश्यूड असेल तर कॅशबुकच्या क्रेडिट साईडला, चेक डिपॉझिटेड असेल तर कॅशबुकच्या डेबिट साईडला पोस्टिंग होतं. इन्कम रिसिव्ड बाय बँक असेल पासबुकच्या क्रेडिट साईडला, एक्सपेन्सेस चार्ज किंवा पेड बाय बँक असेल तर पासबुकच्या डेबिट साईडला, कस्टमर डिरेक्टली डिपॉझिटेड पासबुकच्या क्रेडिट साईडला आणि डिसऑनर ऑफ चेक और बिल ऑफ एक्सचेंज पासबुकच्या डेबिट साईडला. म्हणजे हे जे पॉईंट्स आहेत हे पॉईंट्स त्यानुसार आपण आज एक्झाम्पल सॉल्व्ह करणार आहोत. ते पॉईंट्स पुन्हा एकदा व्यवस्थित लिहून ठेवणार ठेवू शकता. जो बॅलन्स दिला असेल तो मायनस करायचा. म्हणजे तुम्हाला डेबिट बॅलन्स दिला असेल तर डेबिटचे आयटम मायनस करा. क्रेडिट बॅलन्स सुरुवातीला दिला असेल तर क्रेडिटचे आयटम मायनस करा. बरोबर. चेक डिपॉझिटेड कॅशबुकच्या डेबिट साईडला पोस्टिंग होतं. चेक इश्यूड कॅशबुकच्या क्रेडिट साईडला होतं. इन्कम रिसिव्ड बाय बँक पासबुकच्या क्रेडिटला, एक्सपेन्सेस चार्ज बाय बँक पासबुकच्या डेबिट साईडला, कस्टमर डिरेक्टली डिपॉझिटेड इन अवर बँक अकाउंट पासबुकच्या क्रेडिट साईडला आणि डिसऑनर ऑफ चेक और बिल ऑफ एक्सचेंज पासबुकच्या डेबिट साईडला. मग हे पोस्टिंग व्यवस्थित सर्व लक्षात ठेवा. आता आपण टेक्स्टबुकमधील काही एक्झाम्पल सॉल्व्ह करणार आहोत स्टेप बाय स्टेप. आता या एक्झाम्पलमध्ये काय सांगितलेलं आहे बघा. On 31st March 2019, the cash book of Mr. Arvind show a bank balance of rupees 57,400, but passbook show a different balance. म्हणजे इथे आपल्याला उदाहरणामध्ये सुरुवातीला कॅशबुकचा बँक बॅलन्स दिलेला आहे. कॅशबुकचा आपल्याला बँक बॅलन्स दिलेला आहे. म्हणजेच कॅशबुकचा आपल्याला कोणता बॅलन्स दिलेला आहे? डेबिट बॅलन्स. नॉर्मली कॅशबुकचा बॅलन्स हा डेबिट असतो. जर बँक ओव्हरड्राफ्ट शब्द वापरला असता तर क्रेडिट बॅलन्स म्हणला असता आपण. तर हा कॅशबुकचा डेबिट बॅलन्स उदाहरणामध्ये आपल्याला दिलेला आहे. आता ज्या ज्या ट्रान्झॅक्शन्स आपल्याला दिलेले आहेत त्या त्या ट्रान्झॅक्शन आपण चेक करूयात. मी पुन्हा एकदा रिपीट करतो. आपल्याला उदाहरणामध्ये सुरुवातीला डेबिट बॅलन्स दिला आहे. म्हणजे या उदाहरणामध्ये जे जे आयटम डेबिटला येतात ते मायनस होणार आहेत, जे जे आयटम क्रेडिटला येणार आहेत ते काय होणार आहेत? प्लस होणार आहेत. पाहूयात आता. फर्स्ट ट्रान्झॅक्शन काय सांगितलेलं आहे त्यांनी? चेक ऑफ रुपीज 6,350 डिपॉझिटेड इन टू बँक बट वॉज नॉट येट कलेक्टेड बाय बँक. चेक डिपॉझिटेड कुठे दाखवतो? कॅशबुकच्या डेबिट साईडला. आता या उदाहरणामध्ये डेबिटचे आयटम काय करतोय आपण? मायनस. म्हणजे फर्स्ट ट्रान्झॅक्शन काय होणार आहे? मायनस. वर्किंग नोटची आवश्यकता तुम्हाला काही ठिकाणीच पडेल, सर्व ठिकाणी वर्किंग नोट करण्याची आवश्यकता पडणार नाहीये. सेकंड ट्रान्झॅक्शन आहे बँक पेड आवर इलेक्ट्रिसिटी बिल. म्हणजे बँकेने आपल्या वतीने खर्चाची रक्कम दिलेली आहे विच वॉज नॉट रेकॉर्डेड इन कॅशबुक. मग बँकेने आपले एक्सपेन्सेस पेड केले. एक्सपेन्सेस पेड बाय बँक, एक्सपेन्सेस चार्ज बाय बँक कुठे दाखवतो आपण? पासबुकच्या डेबिट साईडला. म्हणजे हा सुद्धा आयटम काय होणार आहे? मायनस. आता तुम्ही म्हणाल की हे डेबिट क्रेडिट कसं लक्षात ठेवायचं? तर पुन्हा एकदा रिपीट करतो मी. कॅशबुकची डेबिट साईड ही रिसीट साईड असते. कॅशबुकची डेबिट साईड ही रिसीट साईड असते आणि क्रेडिट साईड ही पेमेंट साईड असते. याच्या उलट पासबुकचं पोस्टिंग असतं. पासबुकची डेबिट साईड ही पेमेंट साईड असते. म्हणजे बँकेतून जर पैसे गेले तर पेमेंटला येणार आणि बँकेला पैसे मिळाले तर रिसीटला येणार. बरोबर. आता बँक पेड म्हणजे बँकेने खर्चाची रक्कम दिली, मग पासबुकच्या पेमेंट साईडला म्हणजे डेबिट साईडला, म्हणून डेबिटचे आयटम काय करतो आपण? मायनस करतो. चेक इश्यूड टू अवर सप्लायर. आपण चेक इश्यू केला. चेक इश्यू केला म्हणजे पेमेंट केलेलं आहे. म्हणजे आपण नोंद कुठे करणार? चेक इश्यूडची कॅशबुकच्या क्रेडिट साईडला. आणि या उदाहरणामध्ये क्रेडिटचे आयटम काय करणार आहोत आपण? प्लस करणार आहोत. इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट रुपीज 8,800 वॉज कलेक्टेड बाय बँक वॉज नॉट रेकॉर्डेड इन कॅशबुक. इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट कलेक्टेड बाय बँक म्हणजे बँकेत पैसे जमा झाले. बँकेत जमा झाले म्हणजे पासबुकच्या रिसीट साईडला म्हणजे क्रेडिट साईडला. मग क्रेडिट साईडचा आयटम काय करतो आपण? प्लस करतो. म्हणजे हा सुद्धा आयटम काय होणार आहे? प्लस होणार. बँक चार्जेस डेबिटेड इन पासबुक. सांगितलं तर त्यांनी डेबिटेड इन पासबुक आणि डेबिटचे आयटम काय करतो? या उदाहरणामध्ये आपण मायनस करतो. आणि मिस्टर तन्मय आवर डेटर डिरेक्टली डिपॉझिटेड इन आवर बँक अकाउंट. म्हणजे आपल्या एका ग्राहकाने आपल्या खात्यावर परस्पर जमा केलेले पैसे. आपल्या खात्यावर म्हणजे पासबुकमध्ये पैसे जमा झाले. आपल्या जमा झाले म्हणजे रिसीट साईडला म्हणजे पासबुकच्या क्रेडिट साईडला. आणि क्रेडिट साईडचे आयटम या उदाहरणामध्ये काय करतो आपण? प्लस करतो. म्हणजे या ट्रान्झॅक्शनमध्ये एक्झाम्पलमध्ये 3 ट्रान्झॅक्शन प्लस होणार आहेत, 3 काय होणार आहेत? मायनस होणार आहेत. चेक करूयात आपण. तिन्ही ट्रान्झॅक्शन प्लस आणि मायनस. पहा, पहिली चेक डिपॉझिटेडची मायनस झालेली आहे, मायनस झालेले आहे. चेक डिपॉझिटेड बट नॉट येट कलेक्टेड बाय बँक. आणि वाक्य आहेत, हे ट्रान्झॅक्शन्स आहेत, हे फिक्स आहेत. त्याच्यामध्ये काही चेंजेस करू नका तुम्ही. म्हणजे चेक डिपॉझिटेड बट नॉट कलेक्टेड असेल, चेक इश्यूड बट नॉट प्रेझेंटेड असेल, असे जे वाक्य आहेत ते फिक्स आहेत. म्हणजे साधारण आपण जसं नॅरेशन लिहितो जर्नल एंट्रीप्रमाणे मध्ये, तसंच या पद्धतीने आपण स्टेटमेंटमध्ये लिहायचं. मध्ये काय लिहितो आपण? बॅलन्स ॲज पर कॅशबुक. मग बॅलन्स ॲज पर कॅशबुक घ्यायचं. किती रुपये दिलेलं आहे? 57,400. 57,400. आता याच्यामध्ये प्लस कोणकोणते झालेले आहेत? तर चेक इश्यूड बट नॉट प्रेझेंटेड फॉर पेमेंट. किती रुपये आहे? 15,100.
चेक इश्यूड बट नॉट प्रेझेंटेड फॉर पेमेंट. इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट कलेक्टेड बाय बँक नॉट रेकॉर्डेड इन कॅशबुक. मग हेच ट्रान्झॅक्शन प्लस होणार आहे. इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट कलेक्टेड बाय बँक नॉट रेकॉर्डेड इन कॅशबुक. आणि शेवटचे आहे तन्मय अवर डेटर. डेटर म्हणजेच कस्टमर. मग डेटर डिरेक्टली डिपॉझिटेड म्हणा किंवा कस्टमर डिरेक्टली डिपॉझिटेड इन अवर बँक अकाउंट एवढं म्हणलं तरी चालेल. डिरेक्ट डिपॉझिटेड मेड बाय डेटर नॉट रेकॉर्डेड इन कॅशबुक. म्हणजे ह्याचं वाक्य आपण असंही लिहू शकतो, डेटर डिरेक्टली डिपॉझिटेड इन टू अवर बँक अकाउंट. किती रुपये? 12,000 रुपीज. ह्या 3 ट्रान्झॅक्शन प्लस. मायनस कोणकोणते? चेक डिपॉझिटेड बट नॉट कलेक्टेड. चेक डिपॉझिटेड बट नॉट कलेक्टेड. बँक पेड आवर इलेक्ट्रिसिटी बिल विच वॉज नॉट रेकॉर्डेड इन कॅशबुक. इलेक्ट्रिसिटी बिल पेड बाय बँक नॉट रेकॉर्डेड इन कॅशबुक. आणि बँक चार्जेस डेबिटेड इन पासबुक. बँक चार्जेस डेबिटेड इन पासबुक. मग या सगळ्या व्हॅल्यूज इनर कॉलमला घ्यायच्या असतात. बँक बॅलन्स म्हणा किंवा डेबिट बॅलन्स म्हणा. डेबिट बॅलन्स ॲज पर कॅशबुक 57,400 ॲड. या 3 ट्रान्झॅक्शन आपण ॲड करणार. मग या तिन्हीची बेरीज आउटरला घेतली 35,900. 57,400 मध्ये 35,900 ॲड केले. टोटल आले 93,300. आणि या 3 ट्रान्झॅक्शन लेस करणार आहेत त्या इनर कॉलमला घ्या. याची टोटल आउटरला घ्या. एक व्हॅल्यू लेस करण्यापेक्षा तिन्ही व्हॅल्यूज एकदम लेस करूयात. 93,300 मधून 16,700 लेस केले. बॅलन्स ॲज पर पासबुक किती आलेला आहे? 76,600. इथं आपल्याला कॅशबुकचा बॅलन्स दिला, इथं पासबुकचा मिळणार. इथं आपण जर डेबिट बॅलन्स ॲज पर कॅशबुक म्हणलं तर इथं काय येणार आहे? क्रेडिट बॅलन्स ॲज पर पासबुक. म्हणजे या पद्धतीने आपण पहिलं एक्झाम्पल सॉल्व्ह केलं. म्हणजे अगदी पटकन तुम्ही इझिली एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकता. पण त्यासाठी तुमचे हे जे स्टेप्स आहेत, हे जे पॉईंट्स आहेत, हे लक्षात असणं आवश्यक आहे. आता सेकंड एक्झाम्पल बघा. तर या एक्झाम्पलमध्ये आपल्याला काही वर्किंग आउट करावे लागतील. पहिलं एक्झाम्पल घेतलं त्याच्यामध्ये कॅशबुकचा डेबिट बॅलन्स दिला होता. आता या एक्झाम्पलमध्ये काय दिलेलं पहा. फ्रॉम द फॉलोइंग डिटेल्स फाइंड आउट द बँक बॅलन्स ॲज पर कॅशबुक ऑफ मिस्टर अनुराग ॲज ऑन 30 जून 19. बँक बॅलन्स ॲज पर पासबुक. म्हणजे इथे आपल्याला कॅशबुकचा बॅलन्स दिलेला नाही तर कोणता दिलाय? पासबुकचा बँक बॅलन्स दिलाय. म्हणजे पासबुकचा बॅलन्स दिलेला आहे. आता कॅशबुकचा बॅलन्स हा डेबिट असतो तर पासबुकचा नॉर्मल बॅलन्स हा कोणता असतो? क्रेडिट. म्हणजे या उदाहरणामध्ये क्रेडिटचे आयटम काय करणार आहोत? मायनस. आणि डेबिटचे आयटम काय करणार आहोत? प्लस. मी सांगितलं जो बॅलन्स तुम्हाला सुरुवातीला पहिल्या ट्रान्झॅक्शनमध्ये दिलेला असतो तो आयटम मायनस करायचा. मगाच्या एक्झाम्पलमध्ये आपल्याला डेबिट बॅलन्स दिलेला होता म्हणून डेबिटचे आयटम मायनस केले, क्रेडिटचे प्लस केले. या उदाहरणामध्ये क्रेडिट बॅलन्स दिलाय म्हणजे क्रेडिटचे आयटम मायनस आणि डेबिटचे काय करणार आहोत? प्लस. आता जे सिंपल पॉईंट्स आहेत त्या सॉल्व्ह करूयात. नंतर जे त्याच्यामध्ये आपल्याला वर्किंग नोट करावे लागेल ते नंतर बघूयात. इथे काय सांगितलेलं आहे? 2 चेक्स. आता 2 चेक आपण इश्यूड केलेत बरोबर. मी इथे वर्किंग नोट त्याची दाखवतो. एक मी तयार करतो कॅशबुक आणि मी तयार करतो पासबुक. ठीक आहे. पाहता 2 चेक्स 8,900 10,700 वेअर इश्यूड. चेक इश्यूड कुठे दाखवतो आपण? कॅशबुकच्या क्रेडिट साईडला. म्हणजे कॅशबुकच्या क्रेडिट साईडला आपण दाखवतोय किती रुपयाचे चेक आहेत? 8,900 आणि 10,700. हे कॅशबुकच्या क्रेडिट साईडला गेले. कॅशबुकला क्रेडिट म्हणजे पासबुकला काय व्हायला पाहिजे? डेबिट झालं पाहिजे. बघत काय सांगितलेलं आहे पुढे? आउट ऑफ विच ओनली 1 चेक ऑफ ₹8,900 वॉज प्रेझेंटेड फॉर पेमेंट. म्हणजे पासबुकच्या पेमेंट साईडला म्हणजे डेबिट साईडला फक्त कोणता चेक प्रेझेंट झालेला आहे? 8,900. 8,900. आता जो चेक प्रेझेंट झालेला आहे तो काय झाला? कॅन्सल झाला. इथे क्रेडिट आहे, इथे डेबिट आहे, कॅन्सल झाले. म्हणजे राहिलेलं ट्रान्झॅक्शन फक्त क्रेडिट ट्रान्झॅक्शन आहे. किती रुपयाचे आहे? 10,700. आणि क्रेडिटचे आयटम काय करणार आहोत? मायनस. म्हणजे या एक्झाम्पलमध्ये आपण मायनस किती करणार आहोत? 10,700 रुपीज. बरोबर. पुढे चेक ऑफ ₹16,400 वेअर डिपॉझिटेड. आता चेक डिपॉझिटेड कुठे दाखवतो आपण? कॅशबुकच्या डेबिट साईडला. चेक डिपॉझिटेड कॅशबुकच्या डेबिटला दाखवतो. किती रुपये सांगितलेले आहेत? 16,400. पुढे काय सांगितलेलं आहे? बट ओनली 1 चेक. आता हे एक नाही अनेक चेक आहेत. चेक शब्द वापरला. अनेक चेक आहेत. मग 2 असतील, 3 असतील, 4 असतील. बट ओनली 1 चेक ऑफ ₹6,400 वॉज क्लिअर बाय बँक ऑन 28 जून. यातला एक चेक फक्त क्लिअर झालेला आहे. आता कॅशबुकला डेबिट असेल तर पासबुकला काय होणार आहे? क्रेडिट. कोणता चेक क्लिअर केलेला आहे? 6,400 रुपयेचा. 6,400 रुपयाचा. मग आता मला सांगा ह्याच्यामध्ये जर आपण फरक काढला तर डेबिटला 16,400 आहेत, क्रेडिटला 6,400 आहेत. म्हणजे ते डेबिटची रक्कम जास्त आहे. दोन्हीची जर कंपॅरिझन केली तर डेबिटची रक्कम किती रुपयाने जास्त आहे? 10,000 रुपीजने जास्त आहे. आणि डेबिटची रक्कम आहे. डेबिटची रक्कम काय करणार आपण? प्लस करणार. या उदाहरणामध्ये क्रेडिट बॅलन्स दिला आहे म्हणजे क्रेडिटचे मायनस आणि डेबिटचे प्लस. म्हणजे ते सेकंड ट्रान्झॅक्शन आपण काय करणार आहोत? प्लस. आणि प्लसची व्हॅल्यू किती आहे? 10,000 रुपीज. 10,000 रुपये.
थर्ड ट्रान्झॅक्शन, कॅश ऑफ ₹5,500 विड्रॉन फ्रॉम बँक फॉर पर्सनल यूज वॉज नॉट रेकॉर्डेड इन कॅश बुक. आता याची आधी एंट्री आपल्याला माहिती असली पाहिजे. कॅश विड्रॉन फ्रॉम बँक फॉर पर्सनल यूज, त्याची एंट्री काय करतो आपण, ड्रॉइंग्स अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट. कॅश विड्रॉन फ्रॉम बँकची फॉर पर्सनल याची एंट्री काय होते, ड्रॉइंग्स अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट. ड्रॉइंग्स अकाउंटला डेबिट आणि बँक अकाउंटला म्हणजे कॅशबुकच्या क्रेडिट साईडला. म्हणजे याची नोंद कॅशबुकच्या कोणत्या साईडला होणार आहे, क्रेडिट साईडला. पासबुकला त्याची नोंद झालेली नाही. मग ह्याची नोंद, सॉरी मी पुन्हा एकदा रिपीट करतो, ट्रान्झॅक्शन पूर्ण वाचलेलं नाही आहे. कॅश ऑफ ₹5,500 विड्रॉन फ्रॉम बँक फॉर पर्सनल यूज वॉज नॉट रेकॉर्डेड इन कॅश बुक. बरोबर. मग याची नोंद ड्रॉइंग्स अकाउंट, याची एंट्री कशी होणार आहे, ड्रॉइंग्स अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट. ओके. मग कॅशबुकच्या क्रेडिटला म्हणजे पासबुकच्या कोणत्या साईडला नोंद होणार आहे, डेबिटला. पाहता परत एकदा रिपीट करतो. कॅश ऑफ ₹5,500 विड्रॉन फ्रॉम बँक फॉर पर्सनल यूज वॉज नॉट रेकॉर्डेड इन कॅश बुक. हे सेकंड ट्रान्झॅक्शन आहे. पुढचा पार्ट आहे सेकंडरी पार्ट, तुम्ही वाचत नाहीये. फक्त कॅश विड्रॉन फ्रॉम बँक फॉर पर्सनलची एंट्री काय होते, ड्रॉइंग्स अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट. आणि कॅशबुक हा बँक अकाउंटचाच आयटम आहे. बरोबर. कॅशबुकमधला बँक कॉलम आपण विचारात घेतो. याची नोंद कॅशबुकच्या कोणत्या साईडला होणार आहे, क्रेडिट साईडला. कॅशबुकला क्रेडिट झालं तर पासबुकला काय होणार आहे, डेबिट. आता या दोनपैकी कशाची नोंद झालेली नाही आहे, तर काय सांगितलेलं आहे त्यांनी, नॉट रेकॉर्डेड इन द कॅशबुक. म्हणजे कॅशबुकमध्ये त्याची नोंद झालेली नाही आहे. म्हणजे याची नोंद पासबुकच्या डेबिटला झाली आणि डेबिटचे आयटम काय करतो आपण, प्लस. म्हणजे ही ट्रान्झॅक्शन काय होणार आहे, प्लस होणार आहे ₹5,500. आता यानंतर पुढची ट्रान्झॅक्शन आहे ₹350 बँक इन्सिडेन्शियल चार्जेस डेबिटेड टू मिस्टर अनुराग्स अकाउंट इज नॉट रेकॉर्डेड इन कॅश बुक. बँक इन्सिडेन्शियल चार्जेस डेबिटेड. आता डेबिटेड सांगितलेलं आहे, डेबिटचा आयटम काय करतो आपण ह्याच्यामध्ये, प्लस करतो. म्हणजे ही ट्रान्झॅक्शन सुद्धा काय होणार आहे, प्लस होणार आहे. ओके. नेक्स्ट, देअर वॉज ए डेबिट इन पासबुक. ही ट्रान्झॅक्शन सुद्धा डेबिटची आहे. डेबिटचे आयटम काय करतो आपण, प्लस. म्हणजे काही ट्रान्झॅक्शन्स आहेत त्याच्या वाचल्यानंतर तुमच्या लक्षात येईल, त्यासाठी वेगळ्या एक्सप्लेनेशनची गरज पडणार नाही. इंटरेस्ट $425 वॉज क्रेडिटेड इन पासबुक. क्रेडिटचा आयटम काय करतो आपण, मायनस. म्हणजे या उदाहरणामध्ये दोनच ट्रान्झॅक्शन मायनस होणार आहेत, बाकी सर्व ट्रान्झॅक्शन प्लस होणार आहेत. आणि काही ट्रान्झॅक्शनमध्ये अमाऊंट आपल्याला स्पेसिफिक दाखवावी लागलेली आहे. मग चेक करूयात. आता हे एक्झाम्पल आपण जे सॉल्व्ह केलेल्या पुस्तकामध्ये दोन व्हॅल्यूज मायनस होणार आहेत, एक 10,700 आणि एक 425. या दोनच व्हॅल्यूज मायनस होणार आहेत, 10,700 आणि 425. बाकी सगळ्या ट्रान्झॅक्शन प्लस होणार आहेत. 10,000 असेल, 5,500 असेल, 350 असेल आणि 7,500 असेल. 10,000 असेल, 5,500 असेल, 350 असेल आणि 7,500. मग आपण सुरुवातीला काय लिहिणार आहोत, तर इथे बँक बॅलन्स ॲज पर पासबुक किंवा क्रेडिट बॅलन्स ॲज पर पासबुक. म्हणजे सुरुवात करणार आपण बँक बॅलन्स ॲज पर पासबुक किंवा इथे आपण क्रेडिट बॅलन्स ॲज पर पासबुक असंही लिहू शकतो. 14,000 रुपीज, 14,000 रुपये प्लस 10,000ची ट्रान्झॅक्शन प्लस होणार आहे. काय वाक्य लिहिणार आपण, चेक डिपॉझिटेड बट नॉट क्लिअर्ड बाय बँक 10,000. चेक डिपॉझिटेड बट नॉट क्लिअर्ड बाय बँक 10,000. कॅश विड्रॉन फ्रॉम बँक फॉर पर्सनल यूज नॉट रेकॉर्डेड इन कॅश बुक. कॅश विड्रॉन फ्रॉम बँक फॉर पर्सनल यूज नॉट रेकॉर्डेड इन कॅश बुक 5,500. बँक इन्सिडेन्शियल चार्जेस डेबिटेड. बँक इन्सिडेन्शियल चार्जेस डेबिटेड, कॉमा नॉट रेकॉर्डेड इन कॅश बुक 350. इन्सिडेन्शियल चार्जेस डेबिटेड इन पासबुक ओनली. नेक्स्ट, चेक डिसऑनर डेबिटेड इन पासबुक. चेक डिसऑनर काय झालंय, डेबिटेड इन पासबुक 7,500. चेक डिसऑनर डेबिटेड इन पासबुक ओनली 7,500. मग याची टोटल आपण आउटरला घेतली, 14,000 मध्ये ती रक्कम ऍड केली. आता मायनस दोनच ट्रान्झॅक्शन्स होणार आहेत. यापैकी पहिली ट्रान्झॅक्शन आहे चेक इश्यूड बट नॉट प्रेझेंटेड फॉर पेमेंट. आता इथे प्रेझेंट शब्द वापरलाय, पण हा 8,900चा प्रेझेंट झालाय. आपल्याला प्रेझेंट शब्द महत्वाचा नाहीये. कोणता प्रेझेंट शब्द महत्वाचा, नॉट प्रेझेंटेड. 8,900चा प्रेझेंट झाला, नॉट प्रेझेंटेड किती आहे, 10,700. आणि तेवढीच ट्रान्झॅक्शन आपण विचारात घेणार आहे. म्हणजे ते ट्रान्झॅक्शन लिहिताना कसं लिहिणार आपण, चेक इश्यूड बट नॉट प्रेझेंटेड फॉर पेमेंट किती रुपयाचं आहे, 10,700. चेक इश्यूड बट नॉट प्रेझेंटेड फॉर पेमेंट 10,700. आणि सर्वात शेवटी इंटरेस्ट क्रेडिटेड इन पासबुक. मग इंटरेस्ट क्रेडिटेड इन पासबुक
इथे कॅशबुक शब्द नाही आहे, पासबुक शब्द पाहिलं होता. इंटरेस्ट क्रेडिटेड इन पासबुक ओनली, इथे प्रिंटिंग मिस्टेक आहे, पासबुक लिहायला लागेल तुम्हाला. इंटरेस्ट क्रेडिटेड इन पासबुक ओनली 425, याची दोन्हीची बेरीज आउटरला घेतली, वजाबाकी केली आणि खाली जो बॅलन्स आलेला आहे हा पासबुकचा, म्हणजे हा कोणता असणार आहे, कॅशबुकचा. हा क्रेडिट बॅलन्स आहे, म्हणजे हा कोणता बॅलन्स असणार आहे, डेबिट. म्हणजे तुम्ही इथे असंही लिहू शकता, डेबिट बॅलन्स ॲज पर कॅश. म्हणजे जर तुम्हाला कॅशबुकचा बॅलन्स दिला असेल डेबिटचा, तर डेबिटचा आयटम मायनस करा, क्रेडिटचा आयटम प्लस करा. जर तुम्हाला पासबुकचा बॅलन्स दिला असेल, म्हणजे क्रेडिट बॅलन्स दिला असेल, तर क्रेडिटचा आयटम मायनस करा, डेबिटचा आयटम प्लस करा. म्हणजे पहिले टेक्स्टबुकमध्ये 2 एक्झाम्पल्स आहेत, ते आपण ह्याच्या एक्झाम्पलमध्ये किंवा या लेक्चरमध्ये आपण सॉल्व्ह करून गेले. आता याच्यानंतर जर उदाहरणामध्ये ओव्हरड्राफ्ट बॅलन्सेस दिले असतील कॅशबुक किंवा पासबुकचे, किंवा अजून काही टफ ट्रान्झॅक्शन दिले असतील, तर त्या कशा सॉल्व्ह करायच्या ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहणार आहोत. या लेक्चरमध्ये आपण बेसिक म्हणजे अगदी सिम्पल ज्या ट्रान्झॅक्शन्स आहेत त्याचा विचार केलेला आहे. याच्यापेक्षाही काही टफ ट्रान्झॅक्शन असतात, त्याची नोंद कॅशबुकला होते किंवा पासबुकला होते किंवा दोन्ही बाजूला होते, परंतु काही ठिकाणी 2 वेळा नोंद होते, काही ठिकाणी 1 वेळाच नोंद होते, काही ठिकाणी अमाऊंट्स वेगवेगळे दाखवले जातात. अशा ज्या ट्रान्झॅक्शन्स आहेत त्या आपण पुढील लेक्चरमध्ये पाहणार आहोत. तोपर्यंत तुम्ही याचा अभ्यास करून ठेवा. आणि सर्वात महत्त्वाचा पार्ट आहे, हा जो बेसिक पॉईंट आहे तो व्यवस्थित लक्षात ठेवा. काही ट्रान्झॅक्शन्स वेगळ्या येऊ शकतात. मग अशी आपल्या ह्याच्यामध्ये आलेलं होतं की कॅश विड्रॉन फॉर पर्सनल यूज, अशाही ट्रान्झॅक्शन काही एखादी दुसरी नवीन आली तर त्याचं एक्सप्लेनेशन आपण त्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. थँक्यू.